पुण्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे शहरामध्ये नाही तर अवघ्या पुणे जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि याचाच परिणाम पुणे शहरातील सध्या आम्ही एकतानगर भागामध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण मोठ्या प्रमाणात सध्या पाणी येथे भरलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर काही नागरिक देखील या पाण्यातून आपला रस्ता काढताना आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षी या ठिकाणची हीच परिस्थिती आहे आणि सध्या आता ते मात्र ही ताई जर आपण पाहिली तर बहुतेक कॉलेज किंवा शाळेत जाणार असेल. ताई एकंदरीत किती वाजता हे सध्या इथं पाणी आलेलं आहे सकाळी 3:30-4च्या दरम्यान पाण्याला सुरुवात झालेली होती. अच्छा. हो. बरं आता एकंदरीत काय परिस्थिती आहे सध्याची? ही आता आहे तीच परिस्थिती आहे. विशेष काही फरक नाहीच आहे. पाणी चालूच आहे. 10 वर्ष हेच चाललंय. 10 वर्ष इथे पाणी येतं, लोक अडकलेली असतात, सगळ्यांना त्रास होतो, ऑफिसला जायचं. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर दरवर्षी हीच परिस्थिती येते. या ठिकाणी मंत्री येतात, आमदार येतात, खासदार येतात, तरी देखील आश्वासन हे नुसतं असं बोलून जातात, करत तर काही नाही. आता तुम्ही ना हे सगळं पाणी गेल्यावर याल ना, बघाल ना काय मदत करतात हे फक्त तुम्ही बघा. कारण मागच्या वेळेस पण 1,00,000 क्युसेक्स काहीतरी पाणी आलेलं, म्हणजे फर्स्ट फ्लोअर पर्यंत जायचं होतं. 2 पायरे राहिलेले. घर माझं फर्स्ट फ्लोअरला आहे, म्हणजे घरात जायचं राहिलेलं. बाकीचे हे खालची सगळी घरं बुडलेली होती. बरं. पण याचा याचा परिणाम एकंदरीत तुमच्या संसारावरती देखील होतो. हो, मग आपल्या घरातली कपडे किंवा असं भांडी वगैरे असं ती सगळी भिजणारच ना, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू. अच्छा. भीती त्याचीच वाटते ना, की ते शॉक ब्रेक लागायची भीती. परत वाहून गेलं तर परत तेवढं घ्यायला आपल्याला ते सगळ्यांची तेवढी परिस्थिती पण पाहिजे ना. बरं बरं. अशी तर काय अवस्था मागणी आहे. आहे तुमची आता? काय पुनर्वसन करणं. पुनर्वसन त्याचं पुनर्वसन करणं. या नदीकाठच्या लोकांचं पुनर्वसन करून बाकीचे ऐकत करावं. नसतील ना, तरी हे एक मागची बिल्डिंग आणि ही उचलावी कारण आणि कुठेतरी ठेवा. प्रॉब्लेम आहे हा पाण्याचा. दरवर्षी ह्या पाण्याचा हेच अवस्था आहे. तर आपण पाहिलं तर सकाळी मंजुषा नागपूर देखील आलेले आहेत या ठिकाणी. सकाळी त्याच अनाउन्समेंट चाललेली होती 3-3:30 पासून पाणी सोडणार आहेत ते चालूच होतं त्यांचं. अच्छा. तर एकंदरीत आता पावसाळा आला की अवघ्या तुमच्या मनामध्ये देखील धडकी भरत असेल की कधी पाणी सोडल्याच्या नंतर समजा एखाद्या वेळेस जर रात्रीतून पाणी जास्त आलं आणि जर तुम्ही घरात झोपलेला असाल तर या ठिकाणी अजून देखील म्हणजे असं देखील दुर्घटना देखील होण्याची शक्यता आहे इथे? झालीये ना. मागच्या वेळेस तर 3 वाजता पाणी सोडलं, कोणाला माहिती नव्हतं. अख्खी वाहनं आधी पार्किंग मध्ये बुडलेली होती. काहींना म्हणजे वाहनांचं हे झालेलं, नुकसान झालेलं. अच्छा. हा. बरं. काय सांगशील दादा, तू काय ऑफिसला निघाला, कुठे नाही, निघाला? माझं काम झालंय. मी कामावर आलोय आता. आज सकाळपासून 3:30 वाजल्यापासून हेच चालू आहे काम. पाण्यातून जायचं, हे करायचं, ते करायचं. मग काय आता सरकारला काय सांगायचं? आम्ही पूजा करणारी माणसं. अच्छा. आम्हाला कसं माहिती? काय सांगणार? आम्ही किती वेळा काल सुद्धा येऊन गेले होते तिकडचे. काय मग आता काय झालं त्यांचं कळलं. पुण्याच्या महापौर देखील याच भागामध्ये राहतात आणि तरी देखील या ठिकाणी अशी परिस्थिती. तर काय सरकारच ते तिकडचं आपल्या पुनर्वसन करायला पाहिजे. हा. ते तेवढंच. आता ह्या 3 तरी बिल्डिंगा उचलायला पाहिजे. ह्या 3 आणि पाठीमागची. अच्छा. त्या दुसरीकडे ठेवावी, म्हणजे ही जागा पूर्ण मोकळी होऊ शकते हा, हा, म्हणून असं. अच्छा. मग एकंदरीत दादा आता काय आपली मागणी असणार आहे? या ठिकाणी संरक्षण भिंत देखील बांधायची आश्वासन दिली होतं. संरक्षण भिंत बांधायलाच पाहिजे, त्याशिवाय बरोबर आहे. पण अजून इकडचं काम तरी पटकन व्हायला पाहिजे पुलाचं. अच्छा. बरं. ताई आपण पाहिलं तर अजून देखील आता 27,000 अजून पुन्हा एकदा क्युसेकनी परत पाणी सोडणार आहेत. वाटतं अजून देखील या पाण्याची पातळी वाढणार आहे. काय सांगाल त्याबद्दल? आता काय सांगणार, काय ऑप्शनच नाहीये सगळ्यांना कुठे जाण्याचं वगैरे. आता नंतर बोटी घेऊन येतील, बस लोकांना घेऊन जाण्याची हेच चाललेलं असणार त्यांची कामं. बाकी काही नसणार आहे, रोजचंच आहे सगळं. आणि आता तिकडे भिंत बांधण्याची काम चालू आहे. आता तिथे जर बघितलं ना, तिथे एरिया हाफ सोडलेला होता, म्हणजे खोदलेला होता. अच्छा. आता तिथनं पाणी येणार होतं. आता 4:30 नाही तर 5 वाजता त्यांनी तिथे माती टाकली, नाही तर अख्खं ओढ्याचं पाणी ना आतमध्ये इथे येणार होतं. ती माती आज कधी टाकलेली ती माती? 5:30 पाणी आलं तेव्हा ते तिथे टाकायला सुरुवात केली, म्हणजे तोपर्यंत ओढा वर आलेला. पूर्ण ओपन होतं तिथे. अच्छा, म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस ताण लागेल त्यावेळेस विहीर खोदायचं हेच काम. तसंच त्यांनी केलेलं आहे. भिंतही अर्धवट कामं करून ठेवलेली आहेत. एकही काम पूर्ण नाहीये. महिन्यापासून चाललंय. मार्च महिन्यापासून ते काम सुरू आहे. एकदा तर काही लोक पाहणी करायला आलेली मे मध्ये वगैरे. मग तेव्हा त्यांनी बघितलं की कुठपर्यंत काम आलंय, तेव्हा ते अर्धवटच झालेलं. मग आता कुठेतरी दुपार रात्रभर करत होते, तरी अर्धवट काम आहे. आणि भिंत अशी खोदून ठेवली की पाणी अख्खं बाहेर येणार. कुठे सगळं पार्किंग मध्ये, बिल्डिंग मध्ये घुसणार. गेल्या वर्षी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं होतं की ही संरक्षण भिंत बांधू, त्याला बोलून वर्ष झाला, मात्र अद्याप देखील काम झालेलं नाहीये. ती भिंत बांधून काहीच फायदा नाहीये ना. सगळं तुमतं पाणी तिथे, सगळं तुंबलं की गटारातूनच पाणी येतं ना. नदीचा काही प्रॉब्लेम नाहीये. नदी नाला आहे, तो पूर्ण नाला आहे तिकडे. अच्छा. खराब नाल्याचं पाणी सगळं आतमध्ये येतं. नदीचा काही संबंधच येत नाही त्याचा. अच्छा. तिकडे पूर्ण नाला आहे.
नदीचं हे 60-70-80 हजार क्युसेक्स गेले ना तरच येऊ शकतं. पण हा सगळा प्रॉब्लेम नाल्याचा आहे. नदीचा काही प्रॉब्लेम नाहीये. आपण पाहिलं तर पुण्याला खासदार देखील आहेत, आमदार देखील आहेत आणि या ठिकाणी महापौर देखील राहतात याच प्रभागामध्ये. काय सांगू इच्छिता त्यांना? काय सांगणार, बोलून खूप झालं. आता खूप जण येऊन हे करून गेली, काही उपयोग नाही. पुन्हा एकदा आता येतील हेच लोक परत विश्वास देतील असं वाटतंय? पण काम नाही होणार का? विश्वास नाही देणार. करायला पाहिजेत ना, मग काय उपयोग ना त्यांचा. विश्वास तुम्ही देता बरोबर आहे, पण आहे त्या लोकांनी करायचं काय? मागच्या वेळेस आ? इलेक्शन होते म्हणून ते आलेले, नाहीतर असेच आले नव्हते ते. आज कितीतरी अशी वयस्कर गृहस्थ लोक आहेत ना, ती अडकलेली आहेत घरांमध्ये. हीच अवस्था आहे दरवर्षीची. अच्छा. काय उपयोग आहे ह्यांचा करण्यात? काही पॉइंटच नाही ना, काही करतच नाहीये, तर काय प्रशासनाला देऊन तरी उपयोग आहे सांगून? अगदी आपण जर पाहिलं तर नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष देखील व्यक्त होतोय. कारण या ठिकाणी आमदार महोदय येत असतील, खासदार महोदय येत असेल, मंत्री देखील येत असतील, मात्र त्यांच्याकडनं फक्त विश्वास दिला जातो की या ठिकाणची जी संरक्षण भिंत असेल किंवा या ठिकाणचे जे पाणी जे येत आहे तर या ठिकाणचं आम्ही काम करून देऊ असा फक्त विश्वास दर्शवला जातो. आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी सध्या आता फायर ब्रिगेड असतील यांची देखील टीम देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर हे सध्या आता गुडघ्याभर सध्या आता पाण्याच्या सध्या आपण या ठिकाणी आहोत. आणि पुढे जर गेलं तर याचा प्रमाण देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि ही जी माती टाकलेली आहे ही सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान टाकलेली आहे. म्हणजेच आपण एकंदरीत जर पाहिलं तर महापालिकेचा हा भोंगळ कारभार सध्या समोर येतोय आणि थेट याच्यावरतीच नागरिकांनी यावरती रोष देखील व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता अजून पुन्हा देखील काही तासांनी 27,000 क्युसेकनी पुन्हा एकदा पाणी सोडणार आहेत. आता यानंतर मात्र हे पाणी अजून देखील पहिल्या मजल्यावरपर्यंत चढल्याच्या नंतर मात्र नागरिकांनी काय करायचं असा देखील प्रश्न त्यांच्याकडनं विचारला जातोय. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.